13 जुलैला शनी हे वक्री होत आहेत. ते 28 नोव्हेंबरपर्यंत कसा जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीच्या दुसऱ्या घरामध्ये शनी वक्री होत आहे. दुसरं घर हे वाणीचं दाखवलं जातं, धनसंपत्तीचं दाखवलं जातं, कुटुंबाचं दाखवलं जातं. अशा वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल की इथे बसून शनी हा तुमचा खूप खर्च होणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही इन्कम करताय त्याच्याहून थोडंसं जास्त तुम्हाला खर्चही पाहावे लागतील. त्यामुळे खर्चावर नियंत्रण करणे, खर्चाची नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी. त्याचबरोबर थोडंसं आजार पण तुम्हाला दाखवू शकतो, थोडेसे तुमचे दातांचे प्रॉब्लेम दाखवू शकतो किंवा पोटाचाही प्रॉब्लेम दाखवू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, व्यवस्थित खानपानाकडे लक्ष देणे हे गरजेचं आहे. त्याचबरोबर शनी इथे बसून तिसऱ्या दृष्टीने चौथ्या घराकडे बघत आहे. तर चौथं घर हे तुम्हाला ट्रान्सफर दाखवतं किंवा खूप वेळा असं बघितलं जातं की तुमचं कामामध्ये सुद्धा डिपार्टमेंट चेंज होऊ शकतं किंवा काही अशा गोष्टी होतात की तुम्हाला ट्रान्सफर करून बाहेर जावं लागेल. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सातवी दृष्टी ही तुमच्या अष्टम घराकडे आहे. तर जसं मी तुम्हाला म्हणते शनी वक्री होतो म्हणजे काहीतरी कार्मिक गोष्टी तुमच्या कंप्लीट करण्यासाठी, मग काही गोष्टी पास्टमध्ये तुम्ही थांबवलेल्या होत्या त्या पुन्हा तुम्हाला त्या करण्यासाठी तुम्हाला वेळ येते. त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे जर मागच्या जन्मामध्ये सुद्धा काही गोष्टी तुमच्या पेंडिंग असतात त्या अचानकपणे तुम्हाला त्या कार्मिक रिलेशनमुळे त्या कंप्लीट कराव्या लागतात. त्याचबरोबर आध्यात्मिक जर ऑकल सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला फार आध्यात्मिक होण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल, या सगळ्या गोष्टी होतात. त्याचबरोबर 11व्या घराकडे सुद्धा शनीची दृष्टी मिळते. त्यामुळे इन्कम तुम्हाला मिळेल पण ना थोडं मेहनत करावी लागेल. म्हणजे खूप सारं कष्ट केल्यानंतरच ना तुम्हाला पैशाचे जे काही इन्कम आहे तुमचं ते सोर्स वाढेल. पण थोडं कष्ट घेणं हे ते जास्त गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे, स्वतःला थोडंसं पटकन तुम्ही बोलता आणि तुमची मनस्थिती फार जास्त चंचल होते, खूप निगेटिव्ह कधी कधी तुम्ही लोक विचार करता. त्या मनस्थितीवर थोडंसं कंट्रोल ठेवा, शांत राहा. आणि ऑफिसमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून ना थोडंसं प्रतिस्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, काही गोष्टी मनासारख्या होणार नाही. तिथे थोडंसं शांत राहून विचारपूर्वक म्हणजे शांत राहून डिसिजन घेणं हे कुंभ राशीच्या लोकांसाठी फार महत्त्वाचं असेल. आणि आता शनी हा उतरता आहे त्यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा होतील, पण शेवटी शनी आहे त्यामुळे थोडा त्रास तुम्हाला पाहायला मिळेल. 7 मुखी रुद्राक्ष खरंच घाला, कायमचं घातलं तरी चालेल कारण ते शनीचंच आहे. ज्याला कोणाला 7 मुखी रुद्राक्ष हवा असेल प्लीज त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांना आपल्याकडे आहे आपण त्यांना अवेलेबल करून देऊ. उपाय नक्की करा. बेस्ट ऑफ लक.